नमस्कार. शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? आणि बरंच असलं पाहिजे. आणि मी पण बरीच आहे. आता झालेली आहे माझी शाळा वगैरे ड्युटी सगळी आणि अजून जेवण नाही झालं. जेवण नंतर करणार आहे. कारण गार्डनच्या कामाला आता लागावं लागतं. गार्डनचं मेंटेनन्स दररोज करून घेतलं तरच ते अतिसुंदर दिसणार आहे. मग जेवण केलं तर मग गार्डनचं काम तर तसंच राहून जाईल. जेवल्यानंतर आळस खूप येतं. तर मी लागलेली आहे आता अगोदर स्वच्छताच्या मागे. आता अगोदर मी स्वच्छता करून घेते गार्डनची. स्वच्छता केलं की एकदम गार्डन छान वाटते, सुंदर वाटते. हिरवी हिरवी पानं वगैरे पाहायला खूप छान वाटते. कारण हे एक आपलं दररोजचं टास्कच आहे असं समजून करावं लागतं. आणि गार्डन कसं 2 भागामध्ये डिवायडेड आहे. तिकडं एक भाग आहे, इकडे एक भाग आहे. मग दोन्ही पण स्वच्छ करून घ्यावं लागतं आणि सगळीकडे दोन्हीकडे पण भाजीपाला आहे. तर त्यामुळे ना सगळं करून स्वच्छ झाल्यानंतरच मी तुम्हाला आता दुसरा भाग जे आहे कामाचा मी दाखवते. अगोदर पालापाचोळा सर्व काढून घेते. तर आता स्वच्छ झालेली आहे गार्डन. पुढचा भाग दाखवते. हे पहा किती छान हिरवं-हिरवं आलेलं आहे सगळीकडे. पहा हे तांदूळच्याची भाजी पहा आणि इथंच आहे जे भेंडीचं जे दाखवलं. आता दररोज भेंडीमध्ये वाढ होत चाललेली आहे. खूप छान-छान हिरवी-हिरवी गार भेंडी लागलेली आहे कोवळी-कोवळी. 1-2-4 दिवसामध्ये त्याला आता मी काढणार आहे आणि त्या अगोदर ह्या तांदूळच्याचा नायनाट करणार आहे. कारण तांदूळचा पूर्ण गार्डन भरून तेच आहे. दुसरीकडे पण आहे दाखवते तुम्हाला. ही फुलं पहा आणि हे पहा कोथिंबीर किती छान आलेली आहे. मस्त हिरवीगार. इथलीच कोथिंबीर आता मी वापरत आहे. आणि हे पहा 2 झाडं मी त्या दिवशी काटले होते ना, तर अजून फुटलेले नाहीत. चाफ्याचे झाडं आहेत ते. आणि इथं पहा, हे पहा घुशीनं केलेलं छिद्र किती मोठं आहे ना. तर तिथं मी आज उपाय करणार आहे. हे भेंडी त्या दिवशी लावलेली, नाहीतर ही भेंडी सगळी जाईल. उपाय करणं खूपच आवश्यक आहे. आणि इकडे पहा, इकडे पण तांदूळशाची भाजी आहे बघा. तिकडे पण दाखवले आणि आता इकडे पण. आणि इथंच हे पहा, इथं पण काही लावलेलं होतं, आलं नाही. इथं पण पहा घुशीचं कसं मोठं झालेलं आहे छिद्र. आणि खूप छान सगळी तोंडले तर आता खूपच छान आलेले आहेत पहा. अजून कालच मी काढलेले होते तरी पण आता अजून लहान लहान खूप सारे लागलेले आहेत तोंडले. अजून 4 दिवसामध्ये काय तोंडल्या परत निघणारच आहेत असं वाटतं. म्हणजे भार इतका छान आलेला आहे. आणि हे दोडके पण लागलेले आहेत. हे पहा हळूहळू हळू मोठे व्हायला लागलेले आहेत. आणि त्यासाठी मी काय करते, इथे पण सगळं खूप छान ह्याची व्यवस्था करून घेते. पाणी खत पाणी सगळं व्यवस्थित दिलं की आपोआपच भाजी येणारच. हे तांदूळशाची पण काढणार आहे. तर एकाच दिवशी नाही, बरेच 2-3 टप्प्यामध्ये काढणार. हे पहा चिक्कू लहान लहान कसं लागलेले आहेत. पालक पण आता झालेला आहे. मोठे मोठे पानं झालेले आहेत. त्या दिवशी मी पालकाची काढली होते ना भाजी, आता आणि परत आलेली आहे. इकडं टमाटर तर ते 2-3 लागलेले होते, सडूनच गेले. आता दुसरे छान लहान लहान लागलेले आहेत. हे फुलं पहा, हे नवीन आज लागलेलं आहे फूल. आणि इकडे पण सगळीकडे म्हणजे छान फुलं लागलेले आहेत. मस्त असं गार्डन दिसते फुलामुळे. आणि हे पण जास्वंदाच्या थोडं पांढरंसं असं कीड लागल्यासारखं झालेलं आहे. हे पण फूल सगळे काही फुलं म्हणजे व्यवस्थित. हे तर ह्याला तर भारच आलेला आहे पहा. किती छान भार आलेला आहे पहा. कलरसुद्धा किती छान आहे. पानं काळपट आणि फुलं अशा कलरची मस्त दिसताना नजारा. हे पण पहा, हे फुलं पहा किती मस्त. हे पहा फुलं किती छान असं आलेले आहेत. आणि इकडे पहा, हे पहा किती, ह्याला तर फुलं किती लागलेले आहेत पहा. खूपच 1-2च येत होते ना अगोदर, आता खूप लागलेले आहेत. आणि आज तर बघा 1, 2, 3, 4 जास्वंदीचे, पांढऱ्या जास्वंदीचे फुलं इतकं छान आज लागलेले आहेत. तर असं दररोज दररोज म्हणजे चेंज होत राहतं. एकसारखी कधीच गार्डन दिसत नाही तुम्हाला. इकडे पहा गुलाबाचे फुलं आता कळ्या पण आहेत आणि फुलं आहेत. आता ह्याला सुद्धा लागणार आहेत. ह्या दुसऱ्या जे जास्वंद आणलेली आहे मी त्यालासुद्धा. आणि इकडे पेरू पण लागलेली आहे मस्तपैकी. मोठे लहान सर्व झालेले आहेत. तर खूप काही आहे, खूप काही आहे. आंब्याचं पण आलेलं आहे. आता पुढच्या वर्षी त्याला आंबा लागेल असं वाटतं. तर अशा प्रकारे गार्डन खूप छान दिसत आहे. आणि इकडं शेवंतीचे पण फूल एक 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 कळी असते, फूल असते, मस्त दिसते ती पण. तर अशा प्रकारे गार्डन मस्त अशी फुलांनी, फळांनी आणि भाज्यांनी असं खूप बहरून आलेली आहे. हे पण किती छान दिसतं पहा, काळपट पानाचं. तर चला मग आता मी घालते पाणी. पाणी घातल्यानंतर एक काम माझं होऊन जातं. आणि पाणी नाही, पाणी आता शेवटी घालणार आहे. तोपर्यंत इकडला एक जो पॉट आहे मी इकडे आणून ठेवणार आहे.
कारण हे जे कण्हेरीचे फुलं खूप छान फुलं त्याला लागत आहेत, पण ते गेटच्यामुळं त्याला अडचण होत आहे. तर आता मी आणलेले आहे, हे आहे काँक्रीट, बारीक काँक्रीट, जे आता उपाय करणार आहे घुशीवरती. आणि ते काँक्रीट त्या वेजात घातलं ना तर घुशीला परत खोदायला येत नाही, बाहेर निघायला येत नाही. तर पहा, अशा प्रकारे मी काँक्रीट तिथे घालून घेते. काळी काँक्रीट असते ना घर बांधायला जे आणलेली असते, तर ते घालून घेते. कुठं कुठं काचकुरे पण घालतात अशा वेजामध्ये. मग घुशीला परत यायला येत नाही, ते परत खोदायला येत नाही. अशा प्रकारे त्याचा एक उपाय आहे, करून बघूत. आता हे घातलेली आहे मी. आता नंतर तुम्हाला मी दाखवते घुस अजून परत दुसऱ्या ठिकाणी करते पण दुसऱ्या ठिकाणी ते करते छिद्र. तर आज मी ह्याचा उपाय केलेला आहे. इकडे पण आहे ना, ते पण वेज बुजवून घेते. हे पहा, इथं पण घालून घेते सगळं. आणि घातलं ना एकदा परमानंटली, त्यांचं हे वेज तरी बंद होईल. आता दुसरीकडे वेज करतील ते पाहू नंतरच्या नंतर, पण उपाय करणं आवश्यक आहे. कारण खूप सारी भाजीपाला लागलेली आहे ना, तर सगळं नुकसान होईल. घुस काहीच ठेवत नाही. मग असं तर त्याला मोकळं केलं ना आपण, त्याच्यावरती काही उपाय नाही केला ना, तर सर्व सत्यानाश भाजीचा होणार आहे, एवढं निश्चित. आता इथंच मी भोपळ्याचे वगैरे सर्व लावलेले होते ना, पण त्याच्यामुळेच ते काहीच आलं नाही. तर त्यामुळे हे सगळं आज मी ह्याच्यावरती उपाय करून घेते. तर घातलेली आहे मी पूर्ण. आता वेज झाकून गेलेला आहे. पाहू आता पुन्हा काय होतंय काय नाही. तर हे तर झालं माझं आज घुशीवरचा उपाय. असं गार्डन करताना ना खूप काही समस्या येत असतात आणि सोपं नाही आहे. उगं गार्डन करणं म्हणजे खूप काही प्रॉब्लेम्स येत असतात, ते सर्व सॉल्व करावं लागतं. आणि तसंच तिथं भाजीपाला लावण्यासारखी योग्य असं जमीन आपल्याला तयार करून घ्यावी लागते. अशा सगळ्या अडचणी तर येणारच. कधी कधी वानेरं येऊन सर्व धुमाकूळ घालतात, भाजीपाला खातात. त्याला आपण काय करता येतं? आपलं काम असतं प्रयत्न करणं, सतत प्रयत्नशील राहणं. तर आजचा मी सुविचार पाठवलेला आहे की धुक्याने एक छान गोष्ट शिकवली, ती म्हणजे जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. किती छान असा सुविचार आहे ना. पुढे धुकं पडलेलं आहे, आपल्याला रस्ता दिसत नाही, तर का जाता? रस्ता दिसत नसला ना, व्यर्थ आहे तुमचं जाणं. काय करायचं? पुढे बघण्याचा प्रयत्न करायचा नाही. आपल्या जवळ, आपल्या पावलाजवळचा जो दृश्य दिसतो तेच बघा आणि तिथंच पाऊल ठेवा. आणि थोडं 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 पाऊल तुम्ही पुढे ठेवत गेला ना, तर तुम्हाला टप्पा गाठायला एकदम सहज होईल. म्हणून काय असतं ना, कधीही एकदम लांबचा दूरचा विचार करायचा नाही की तसं झालं तर कसं होईल, असं झालं तर असं होईल, नंतर एवढ्या अडचणी येतील, मग असं होईल. हे सगळं बोलायचंच नसतं. तुम्हाला जायचंच आहे ना त्या मार्गाला, ते काम करायचंच आहे ना, तर थोडं 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 काम करायला, त्याच्यावरती टास्क हातात घ्यायला सुरुवात करा. एकदाच तुम्हाला एवढं सगळं करायला कोण सांगितलेलं आहे? तर याचा अर्थ असा आहे की थोडं थोडं करत तुम्ही पूर्ण टप्पा गाठा. मोठ्या कामाला तुम्ही हात लावा. त्यासाठी तुम्हाला लहान लहान वस्तूपासून जावं लागेल. काही जण काय करतात, काम करायच्या अगोदरच इतकं मोठं हे असतं ते असतं म्हणून भीती घालतात किंवा स्वतःही करत नाही. ते चुकीचं आहे. तुम्ही थोडं थोडं करत गेलं ना, शेवटी तुम्हाला यश मिळणार आणि त्या कामात तुम्हाला समाधान मिळणार, शांती मिळणार आणि तुम्ही जे करायचं निश्चित केलं ते निश्चित होऊन जाणार. म्हणून कोणतंही पुढचा विचार न करता सध्या आपण जे पुढे पुढे चाललेलो आहोत तिथपर्यंतच तुम्ही विचार करा. तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते. माझं सर्व झालेलं आहे, पाणी वगैरे. तर तुमची असंच साथ राहू द्या आणि स्वस्थ राहा, मस्त राहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.